आज काय विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी एक राजकीय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांबाबत एक मोठं विधान केलंय। अजित पवारांना केवळ 6 महिन्यांसाठी नव्हे तर पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असं विधान एका मुलाखतीत फडणवीसांनी केलंय। वेळ येईल तेव्हा अजित पवार 6 महिन्यांसाठी नाही तर पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। काय म्हटलंय नेमकं त्यांनी बघूया आपण। 6 महीने में कोई चीजें नहीं बदलती, तो अजीत दादा को जब बनना है पूरे 5 साल के लिए बनाएंगे। एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर है, एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर रहेंगे। लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का चुनाव हो, एकनाथ शिंदे जी ही चीफ मिनिस्टर रहेंगे। चीफ मिनिस्टर के नेतृत्व में चुनाव लड़े जाते हैं। महाराष्ट्र में चीफ मिनिस्टर नहीं बदलेंगे। तर अजित पवार मुख्यमंत्री होणार हे सांगतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार नाही तसं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आता महायुतीतली मोठी बातमी आहे झी 24 तासवर पालकमंत्री पदाचा वाद मिटतो ना मिटतो तोच महायुतीत नवा पेच निर्माण झालाय। अजित पवारांनी नवी अट घातल्याचं समजतंय। कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात राष्ट्रवादीला शिंदे गटा एवढाच वाटा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीनं केल्याची सूत्रांची माहिती। हा नवा प्रस्ताव भाजप आणि शिंदेंसमोर राष्ट्रवादीनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादांची नवी अट आणि महायुती समोरचा नवा पेच काय आहे बघा। अजित पवार गटाचा सत्तेतील वाट्यावर नवा प्रस्ताव आता आहे। नवी अट दादांनी ठेवली अशी माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार गटाला सत्तेत शिंदे गटा एवढाच वाटा हवाय। मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, महामंडळात सारखाच वाटा हवाय। भाजपला 40%, शिंदे गट आणि अजित पवार गटाला 30% वाटा द्यावा। भाजपची मात्र शिंदे आणि अजित पवार गटाला 25% वाटा देण्याची भूमिका आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। चंद्रकांत पाटील यांचा पुण्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज पाहण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। पालकमंत्रीपद गेलं असलं तरी चंद्रकांत पाटील आज पुण्यात पूर्वनियोजित बैठका घेणार आहेत। पुणे विमानतळावरची विकास कामं तसंच इंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा आढावा ते घेतील। पुणे विमानतळावर या बैठका होणार आहेत। त्यानंतर ते दुपारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मात्र उद्यापासून पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे कार्यभार असेल। अजित पवार गटात आनंदाचं वातावरण असलं तरी भाजप कार्यकर्त्यांची मात्र अडचण होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी शरद पवार गट तसंच अजित पवार गट या दोन्ही गटांनी तयारी केलेली आहे। मात्र निवडणूक आयोगालाच कोंडीत पकडण्याची खेळी शरद पवार गट खेळणार असल्याचं समजतंय। निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र किती असा प्रश्न शरद पवार गटानं विचारलाय। तसंच पक्षात कोणतीही फूट पडलेली नसल्याचं शरद पवार गट वारंवार सांगत आले। तरीही सुनावणीसाठी का बोलावलं असा प्रतिसवालही शरद पवार गट आयोगाला करणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबतच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतली। तेव्हा शरद पवार गटही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता अधिक दिसते। तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा चर्चगेटच्या क्रॉस मैदानामध्ये होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बीकेसी मैदानात बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे। तर शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं बीएमसीकडे अर्ज केलाय। त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी शिंदे गटानं प्लॅन बी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली। क्रॉस मैदानासाठी शिंदे गटानं अर्ज सुद्धा दाखल केला आहे। तर आता 24 ऑक्टोबरचा दसरा मेळावा दोन्ही गट कुठे घेत आहेत याची उत्सुकता आहे। बातमी आहे वाघनखांबाबत। वाघनखं भारतात आणण्यावरून राजकारण अजूनही पेटलेलंच आहे। शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचण्यासाठी मातोश्री बाहेर बॅनर लावल्यात। वाघनखं परत आणण्याचं आश्वासन पूर्ण केल्याचा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलाय। थेट मातोश्री बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वाघनखांनी वध केला होता। तीच वाघनखं आता भारतात आणणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं आणि तसा करार सुद्धा लंडन सरकार सोबत झालेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आता
वांद्र्याच्या कलानगर या भागामध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कलानगर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अफजल दृष्ट संहारीला श्रीमंत योगी असा आपला, तीच वाघनखे आणणार परत, शिंदे सरकारने घेतले व्रत, छत्रपतींची घेऊन शपथ, शिंदे सरकार चालते पथ, अशा प्रकारचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। मातोश्रीच्या अगदी बाजूलाच हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। गेल्या काही वर्षापासून वाघनख भारतात आणण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत होती। यातच राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न शिंदे गटाचा कडनं होत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई। वाघनख भारतात येण्यापूर्वीच आता हा वाद आणखी पेटलेला दिसतोय। बातमी महाविकास आघाडी संदर्भातली। महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेले प्रकल्प आणि विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारनं दिलेली स्थगिती आता उठवली आहे। राज्य सरकारनं बुधवारी हायकोर्टात ही माहिती दिली आहे। त्याची दखल घेत हायकोर्टानं 84हून अधिक याचिका निकाली काढल्यात। विकास कामांची स्थगिती मागे घेण्यात येत असल्याचं आणि त्याबाबतचं परिपत्रक मुख्य सचिवांनी 29 सप्टेंबरला प्रसिद्ध केलंय, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सांगितलं आहे। यानंतर एक मोठी बातमी येते। नाराजी दूर झाल्यानंतर अजित पवार आता पुन्हा सक्रिय होत आहेत। मंत्रालयातल्या शासकीय कार्यालयीन कामकाज सुरू करत आहेत। कृषी संबंधी बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत। मंत्रालयात दुपारपासून अजित पवार असतील। 2 दिवस अजित पवार आजारी होते। काल पालकमंत्री घोषणा झाल्यानंतर आजपासून आता अजित पवार सक्रिय दिसणार आहेत। कृषी संबंधी बैठकीला ते उपस्थित राहतील। मंत्रालयामध्ये दुपारनंतर अजित पवार उपस्थित राहणार आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, 2 दिवस अजित पवार आजारी आहे त्याचं कारण दिलं जात होतं आणि काल पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर आज लगेच अजित पवार सक्रिय होताना दिसत आहेत। 2 दिवस वास्तविकतेत अजित पवार हे आजारी आहेत असं वारंवार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते सांगत होते। नेमकी अजित पवारांचं आजारपण हे राजकीय आजारपण होतं का, अशीच आता चर्चा होणार आहे। कारण की आजपासून परत अजित पवार हे मंत्रालयात प्रशासकीय कामकाज, शासकीय ज्या बैठका आहेत त्याला उपस्थित राहणार आहेत। दुपारी साधारणतः कृषी आणि इतर त्यांच्या विभागाच्या काही महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती आता अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। वास्तविकतेत 2 दिवस अजित पवार कॅबिनेट बैठकीला 1 दिवस नव्हते, दुसऱ्या दिवशी ते आजारी आहेत म्हणून कोणत्याही कामकाजामध्ये सहभागी झाले नाहीत। पण काल संध्याकाळी पालकमंत्रीपदाची घोषणा झाली आणि आज परत अजित पवार सक्रिय होत आहेत। यामुळे अर्थातच अजित पवारांचं आजारपण हे राजकीय आजारपण होतं का, कुठं ना कुठेतरी नाराजी व्यक्त करण्याचा तो एक भाग होता का, अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। तर याआधी सुद्धा अजित पवार असे राजकीय आजारी होते। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतून। मुंबईकरांनो, आपल्या आरोग्याची काळजी आता आपण घ्यायला हवी, कारण मुंबईमध्ये साथीच्या आजारात वाढ झालेली आहे। दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत। डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते। मुंबईत सप्टेंबरमध्ये गेल्या 3 महिन्यांच्या तुलनेत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। मुंबईत पावसाचा जोर कमी जास्त होतोय। या पावसामुळे मलेरिया आणि डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे। यामुळे रुग्णांमध्ये वाढ होते। यासाठी घरात तसंच घराबाहेर स्वच्छता करा, डास वाढणार नाहीत याची काळजी घ्या। काय काळजी घ्यायला हवी बघा। सध्या मुंबईमध्ये मलेरियाचे 1313 रुग्ण, सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे 1360 आणि गॅस्ट्रोचे 573 रुग्ण आढळलेत। जुलै ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झालेली दिसते। तर आता बघा काळजी काय घ्यायची। डेंग्यूचे डास वाढू नये म्हणून स्वच्छता ठेवा। कुंड्यांमध्ये पाणी साचवून ठेवू नका। साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास वाढतात। सह्याद्रीची उंची म्हणजे